Krishna Krishna Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Ram 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare Krishna 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 Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Krishna 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 भजते मां साधुरेवद् संगम ऐसे भजते प्रेम भावे दया शिरहि पाठी न पावे तेरे भरतया भावे जाते किया अहमी अचरण पाता सुभगा तो तुष्टुलाका कीर से वाका पृथ्वी ऐसे जिने जोड़ा भक्का जी ओम नमो व्याख्या गणपति वाचा जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गई सुजगात्मती प्रकाश मने निवृत्तिदातु अवधारितोति आता अभिनव अविनाशिनी ते चतुर्यंत कलाकामिनी श्री शारदा विश्वमोहिनी भगदेविया नमो नमस्ते गुरुवर्या सुखमूर्ति करुणालया नमो संतस्वरूपेयश्च माया वेद वेदागौरी महायोगपीठे गते भीमरत्यं वरं पुण्डरीकाय साधु मुनीन्द्रे सभागतिष्ठं तमानन्दभद्रं भक्तिवृन्दं दीपानुवृन्दं कार्यक्रम सप्ताह 247 आजचे प्रवचनकार काही कारणास्तव उपस्थित नाही राहू शकले आणि सेवा आपल्याला आता पार पाडायचीच आहे केव्हा समजून ते कोणाचं चालेल ना ते सगळं विधी तुम्हाला आम्ही वाट बघत कोणीतरी येईल आणि काहीतरी आलं तर काही बसवून असतात तिकडे आपण विधी सेवा त्यांची तिथेच होती असो आणि 9व्या अध्यायातील ही होईल प्रत्येक काळात होईल काढून ठेवली की देवाला भाव पाहिजे पूजेची देवभावाचा देवाला भावत पाहिजे हे वैशिष्ट्य आहे
भावच असा विशेष काय आहे. आपण रोजची दैनंदिन सेवा तर करत असतो. सकाळी उठल्यानंतर अंघोळ केली की दिवाबत्ती तर लावूच असतो. आता प्रत्येक वळण करत असतो. देवाच्या समोर दिवा लावणं म्हणजे भक्ती झालीच का. भगवंतांनी गीतेच्या माध्यमातून ज्ञानोबरायांनी विस्तृतपणे विवेचन केलं. भगवंतांनी अर्जुनाला जरी सांगितलं असेल आणि युद्ध करताना पण तुला भाव ठेवावा लागेल. क्षत्रियाला जर युद्ध करताना आपण सांगितलं की तू भाव धरून मारी मशीन करणं आहे कसं शक्य आहे. भाव धरून जर का तू गोळी मारशील तर शक्य आहे का. भाव कुठे ठेवावा लागतो. अरे तू जे कर्म करणार आहे जे कर्म करणार आहे ते मलाच म्हणजे तुझे भावी श्रीकृष्ण देवा अरे मला सहन करायचे ना ठीक आहे तुझी इच्छा ना मी सहन करतो. हे वाक्य तुम्हाला पटवून देण्यासाठी मी जर परशुराम भगवंत आईचा शिरच्छेद करायचा होता. आज्ञा दिली की वडिलांनी की आईचा शिरच्छेद करायचा आहे ही माझी आज्ञा आहे. वडिलांची आज्ञा तुला मानावीच लागेल. परशुरामाला धर्म संकट आलं की नाही मानावं तर वडिलांची आज्ञा मोडता येत नाही. वडिलांची आज्ञाचा विनय होतो. मग त्या पात्रात मी बसत नाही. पात्रात बसत नाही. पण आईची हत्या केली तर मात्र हत्येचं पाप लागतं. विधा अवस्थेमध्ये आहे तर का आपल्याला आपल्या वडिलांनी सांगितलं की तलवार घे आणि त्या आईच्या उरावर मार. आपण काय केलं. परशुराम त्यांनी सांगितलं की आतापर्यंत मी कोणाची आज्ञा आई वडिलांची आज्ञेचा विरोध केला नाही. आज्ञेचं पालन करतच आलो. त्यांनी भाव घेतला. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्यावरणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. तुम्ही माझे आई वडीलच आहात. हे भगवंता तुम्ही देवच आहात. प्रथमतः आई वडील हेच भगवंत दुसरे भगवंत नाहीच आहे. आई वडिलांची सेवा केली की देव आपोआपच मिळतात. मातरम पितरम चैव प्रत्यक्ष साक्षात दैवत. ह्याला भेटत असेल तर आई वडिलांचीच सेवा करावी लागते. नाही तर येतच नाही. तुम्ही किती गाता माझ्यात टाका ज्ञानेश्वरी मुखोद्गत करा पण जर का आई वडिलांचीच सेवा केली नाही तर भगवंत म्हणतो अरे सगळं काच्याकूट केलं असतं. परशुरामाने भाव केला त्या कर्मावर. तुम्ही जी आज्ञा दिली पिताश्री मी आज्ञा पूर्ण झाली. परशु घेतला आणि एका क्षणामध्ये आईचं हृदय वेगळं भाव घेतला आणि सांगितलं तुमची आज्ञेचं मी पालन केलंय. वडील म्हणाले मी तुझ्या आज्ञेवर तू माझ्या आज्ञेचं पालन केलंस मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता मग तुला काय मागायचं ते. परशुराम म्हणतायत आता तुम्ही देणारच आहात मला. देणार आहात ना मग पुन्हा माझी आई जिवंत करायचं. उत्तराधिक मागण्यासाठी त्यांनी ज्ञानाचा वापर केला पण आज्ञेचं पालन करण्यासाठी भावाचा वापर केला. हे मला सांगायचं. महाभाव म्हणजे कुठे असावा. मग पूजा करताना आपण तो भाव ठेवावाच लागतो. क्षण भंगूर का होईना निमिष का होईना अगरबत्ती ओवाळताना घंटा वाजलेली वाजलेली क्षण निमित्तपणे त्या क्षणामध्ये त्या घंटेच्या आवाजामध्ये कुठेतरी आपलं मन तिथे जातं. निमिष पटला जशी डोळ्याची पापणी
मिटून उघडते एवढ्या क्षणाच्या अर्धा क्षण त्याच्यामध्ये जरी आपलं लक्ष कुठे गेलं तरी बस. असं नाही की दिवसभर आपलं लक्ष कुठेच पाहिजे नाही तरी एवढा आपल्या भोगाने बसलेला आहे तर तो आपलं मन विचलित करतो, सतत विचलित करतो सतत. आणि विशिष्ट कीर्तन चालू असल्यानंतर आपल्याला जाणं येणार हे कधी त्या निद्रा देवीला त्यांनी कसं सांगितलेलंच आहे. रामायण भागवत प्रवचन कीर्तन भजन हरिपाठ काही असेल उत्सर्जित आपण ज्यावेळेला करतो ना मंत्र वगैरे ऐकत असतो त्यावेळेला समाधी लागलीच पाहिजे. झोप येते, झोप लागणं म्हणजे काय? झोप लागल्यानंतर आपला ब्रेन जो आहे जो बिंदू आहे तो तेच ऐकण्यामध्ये गुंत झालेला आहे. बऱ्याच जणांना बघा कीर्तनाला आवडीने येतात म्हणा असं पुढे बसतील 10 मिनिटं झाली की झोप लगेच झोप लागते. आवडीने येतात आणि कीर्तनाचा किंवा भजनाचा आवाज त्यांच्या कानात जसा सुरुवात होतो की त्यावेळेला ते समाधीमध्ये जातात म्हणजे निद्रा लागते त्यांना. आपण म्हणावं याला आवड आहे पण याचं ते पुण्याचं कर्म चालू आहे. जोपर्यंत तो उठत नाही आणि जोपर्यंत तो विचलित होत नाही त्याचं लक्ष तिथे नाही तोपर्यंत ते पुण्य चालू असतं. भावाचे विद्ये भाव धर्म मग काही चिंतन जरी करायचं असेल सहजच काही वाचायचं असेल तरी तिथे आपला भाव पाहिजे. चालताना सुद्धा आपला भाव पाहिजे म्हणजे लक्ष केंद्रित पाहिजे. गाडी चालवायची असेल तर त्या गाडीवर भाव पाहिजे ना आपली गाडी व्यवस्थित आहे हा भाव पाहिजे. घरामध्ये असल्यानं सहज तुम्ही आईवडिलांशी सहज करायचा गोड बोलणं सहजच बोलतो. तुम्हाला काय आई वडील आम्हाला सांगतच नाही सांगणार. आई वडील सकाळी नुसतं तुझ्या पायाला हात लावा नका फक्त हात लावायचा हात आणि ती तुम्हाला बोलणार नाही आयुष्याचं कल्याण नाही बोलत पण तिचा आत्मा मात्र जरूर बोलतो. तिचं लक्ष मात्र त्या बाळाला ज्ञानोबांनी ही ओवी अत्यंत महत्वाची खर्च केलेली. ऐसे भजनेनी प्रेम भाव मला भजायचं आहे ना तू प्रेमाने भज. अर्जुनाला सांगितले आणि युद्ध करायचंय ना पण भाव धरून तू युद्ध कर म्हणजे तू माझ्यावर भाव ठेव माझ्यावर विश्वास ठेव आणि मी सांगेन तसं तू प्रेमाने कर. क्रोधाने नाही. क्रोध केला की भाव नष्ट होईल, क्रोध केला की ज्ञान नष्ट होईल. अर्जुन क्रोधाने युद्ध करतच नव्हते. ते फक्त म्हणायचे कसं काय मारायचं आणि हे म्हणायचे अरे उत्तर आता तू वाद कर आता तू याला असा मारणार आता तू त्याला कसा मारणार चल मी तुला इकडे घेऊन जातो चल मी तुला तिकडे घेऊन जातो. हे भगवंत करतो काय त्याच्याकडून करू नये. अर्जुनाला हेही माहित होतं की माझ्या पुढे आणि मागे तोच आहे. तर ती लक्षात घरापासून भगवंत त्याला सांभाळतो. भगवंत त्याच्या पाठीला लक्षात करून पेटवलं जळून राग झालं पण भगवंताला ही किमया माहित होती की माझ्या पांडवांना वाचवायचं आहे. कारण पहान ते पांडव अखंड वनवासी परित्य देवाशी आली ते सतत कीर्तन करतात म्हणजे सतत नामस्मरण करतात ते पांडवाचं म्हणजे जर त्यांच्या मागे पुढे माझं पालन करायचं त्यांना मला शाबूत ठेवायचं त्यांना मला सुरक्षित ठेवायचं. भगवंत चिंतन पांडवाचं करतोय. द्वारकेचा काळा पांडवा घरी द्वारकेचा काळा पांडवाच्या घरी आला आणि वनवासामध्ये त्यांच्या बरोबर गेला. द्वारकेवरून कसा आला कारण भाव होता. युद्ध झाल्यानंतर पांडव जेव्हा गाडीवर बसले भगवंत सगळ्यांचा मानपान
भगवंत बुद्धी आपल्याला बोलते काय तर झालं ना तुझ्या मनासारखं, आता काय पाहिजे तुला, अजून काय पाहिजे का? काही नाही, हे समाधान नकोय, परत दुःख द्या, तुम्हाला दुःख दे. भगवंताचं नाही, भगवंत बोलतात काय तुला दुःख का पाहिजे? कारण म्हणजे सुखात मी तुला विसरण्याची शंका वाटते. असंच असतं जेव्हा दुःखामध्ये आपण भगवंताला आळवतो, भगवंताचं नामस्मरण करतो, सत्यज्ञानाची पूजा करतो, अनेक विधी करतो, पण सुख आल्यानंतर मात्र त्याला तेवढं कळतच नाही. सुखामध्ये आपण सगळं विसरून जातो. एक मूर्ती माता म्हणते दुःख दे म्हणजे तुझं नामस्मरण होईल. जरी तू द्वारकेला गेलास ना तर तुझं चिंतन सतत राहू दे, त्याच्यासाठी दुःखच नको आम्हाला. कारण वनवासामध्ये आम्हाला कोणी बासुंदी जिलेबी इकडे खायला देत नव्हते. आम्हाला कोणी पुरणपोळ्या जेवायला दिले नाही, कोणी वरण भात जेवायला दिलं नाही, चपात्या भाकरी पनीर हे काहीच नाही. वनामध्ये जे असेल ते खायचे. कंदमुळं खायची, फळं खायची, कधी कधी पाला सुद्धा खायचा. अखंड वनवास होता, अखंड वनवास. जन्माला आल्यापासून पांडवांना वनवासच होता. त्याच्या प्रारब्धामध्येच वनवास होता. काय असेल काय नाही. त्याचं कारण असं, जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतार घेणार होते त्यावेळेला धर्मराजापासून सर्वांना स्वर्गामध्ये हे सगळे देव आहेत, स्वर्गातले देव आहेत सगळे, आणि सगळ्यांना मिटिंग घेतल्याने सांगितले की कोण कोण कुठे कुठे राहणार, तुम्ही काय करायचं. देऊळमध्ये आपला अवतार घ्यायचा आहे का, तू अमुक घरामध्ये जा, मग तुझं लग्न होईल, मग तू पाटलांच्या कुळामध्ये जाशील, मग तिथे तू पाठोपाशी लग्न करशील. हे सगळं गृहीत धरलं. हे सगळं 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 प्रत्येकाचं पात्र व्यवस्थित, आणि त्याने त्याप्रमाणे कुळामध्ये जन्म घेतला आणि त्याप्रमाणे ते कार्य करायला लागले. हे सगळं कार्यच आहे. आपण राम अवतारामध्ये वाजून आहोत, कृष्ण अवतारामध्ये गोपिका आहे. एवढंच की स्वभावानुसार आपण कुठेतरी पाहतो. अर्थात जशी चुलीमधला निखारा रसा रसा लांब देईल तसा तसा तो विजत जातो, पण अंशतः अग्नी मात्र तिथेच असते. निखारा तुम्ही चुलीतून बाहेर काढला तर निखारामध्ये अग्नी असते, हे तर अग्नी आहे. पण अग्नी जसा तो निखारा आपण चुलीतून बाहेर काढून जरी तो निखारा भिजला तरी त्यात अग्नी ही साक्षात रूपाने असते. काय ते धुळे होते, ती धुळी आहे. धूर जरी निघाला तरी तुझ्यात अग्नी वास्तव्य करते. भगवंत म्हणताय की स्वभावानुसार कर्मानुसार तुम्हाला मी अशी ठायरी अशी आकार्य केलेली आहे की तुम्हाला मागच्या जन्माचं काहीच आठवणार नाही, पण तुम्ही नवीन जन्माचं नवीन पांघरुण घेऊन येणार. मग त्या पांघरुणाचा तुम्ही विचार करणार. जर का तसं तुम्हाला सगळं आठवतं तर प्रत्येक जण बोलतात मागच्या जन्मामध्ये मी देवीच्या कोणी जन्माला आलो होतो, मी सतत बोलेल असतो तर नाही ते माझी आहे. पण ह्या जन्मामध्ये तसं नसलं कारण नाही, मी बोलत नाही आज मी दुसऱ्या कोणी जन्माला आलो. एक कारण असं आहे. अर्जुनाला सांगितलं की अर्जुना तुला खरं माझं रूप दाखवायचंय, दाखवायची वेळ आली. विराट रूप जेव्हा दाखवलं त्यावेळेला मायेचा पडदा बाजूला काढला, म्हणजे संसाराचा जो पडदा आहे तो बाजूला केला आणि भगवंतांनी मग सांगितलं की खरं रूप दाखवलं. आता तुला कळालं का मी एवढा अठ्ठार सांगत होतो मी कोण आहे ते. एकदा दिंडोरीला कार्यक्रमाला गेलो होतो कीर्तनाला, आणि मी कार्यक्रम घेऊन गेलो. दिंडोरीच्या 4-5 किलोमीटर आतमध्ये एक गाव आहे. आम्ही इथून दिंडोरीला उतरलो आणि तिथून रिक्षा होत्या, शेवटची रिक्षा होती. त्या शेवटच्या रिक्षेला सगळे कीर्तनाला जाणारेच
आणि आम्ही पण बसलो की उद्योगी मागे जागेवर बसलो. आता आम्ही कसं काय बोलू, आम्ही कीर्तन आहे म्हणून आम्ही कीर्तन आहे झालं ते बोलत नाही. आता त्यावेळेला बरोबर आहे होतं पण लांब जायचं म्हणून शर्ट पॅन्ट घातलेलं बॅगेमध्ये धोतर आणि हे सगळं. बरं मी तरी सांगेन की मी कीर्तनकार आहे तर ते पुरावा काय तिथे मी कसं काय सांगतो की मी माझं जगात माझं विधान वेगळं आहे, मी कसं काय सांगू शकतो. मी काही म्हणालो नाही, परमेश्वराला सांगितलं परमेश्वर शांत हो. आपण तिथे राहणार आहोत आणि खूप गर्दी होती त्याच्यामध्ये 7-8 बाया बसलेल्या पुरुष आणि आम्ही नंतर आम्ही हलक्यावर बसलो. त्या बोलले पण म्हणले की आम्हाला ते मुंबईच्या बाबाचं कीर्तन आहे, कीर्तनाला चालतंय. आम्ही काही ब्रश होता काढला नाही, हलक्या उभे राहून आम्ही 4 किलोमीटर आतमध्ये गेलो. तिथे गेल्यावर फोन केला, ते ताबडतोब पाणी घ्यायला आम्ही गेलो. 9च्या 11 जेव्हा पेडावरून मी पुढे गेलो ट्रेन बदलत जे मंडळी त्या रिक्षामध्ये बसले ते शेती पुढे गेले. त्यांनी बघितलं ह्या बाबाला कुठेतरी बघितलं सारखं वाटलं, त्या बाया चिंचून करायला लागल्या. बाबा बघितलं नाही, एक म्हणजे बाबा रिक्षेत होता ना. कीर्तन झाल्यानंतर भावात चूक झाली, आम्हाला माहित नाही तुम्ही कीर्तनकार बाबा आहे. त्याला सांगितलं मी तुम्हाला सांगू कसं, कारण माझा ड्रेसच वेगळा होता, माझं स्वरूप मी सांगू कसं. तुम्हाला जेव्हा माझं स्वरूप कळालं त्यावेळेला तुम्हाला कळालं की कीर्तनकार बाबा आहे. त्यावेळेला तुम्ही नतमस्तक झाला, पण तेव्हा जेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही ऐकलं नसतं. असं प्रकारे कारण विश्वासच ठेवणार नाही. अर्जुनालाही कसं झालं की अरे देवा तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवलाय आतापर्यंत, पण विश्व विराट करून जेव्हा दाखवल्यानंतर त्याची जी 10 इंद्रिये एकत्रित झाली ते मला तेव्हा खरा भाव तिथे आला आणि भावाचे मी बरे काय आहे देव भावाचा एक तर आहेच. देवाला फक्त भाव भगवंत काय म्हणतो, भाव म्हणजे काय की तुझं चित्त तुझं मन एकाग्र करून माझ्या चरणावर फक्त नतमस्तक म्हणजे मला शरण मला शरण मी बघेन काय करायचं. भगवंत हेही म्हणतात की मला तुझं तुम्हाला सोन्याचा मुकुट नको करू, तुम्हाला भरभरी कपडे नको आणू, मला एक पत्र एक फूल एक फक्त भावाने अर्पण कर. तुझ्या मनामध्ये फक्त एक भाव पाहिजे ना, मला तो भाव दे देवा. माझी बुद्धी तेवढीच आहे, तेवढी आहे ना तेवढ्या त्या पद्धतीने मी तुझी सेवा करतो. नित्य नैमित्तिक आपली जी सेवा आहे ती करतच असतो. रोजची पूजा अर्चा याला म्हणत नाही, हे संस्काराचं कर्म आहे. पण भावाने जेव्हा आपण भावाचे मी बरे निर्णय काही सोडले अजन्मित ते असे तैसे ते स्वभावाचे स्वभावानुसार किंवा कर्मानुसार आपण रोजची क्रियाकांड करतो ते एक नैमित्तिक आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा भाव उतरतो, भाव उतरल्यानंतर पण स्वयंपाक करताना जर का भावाने केला तर त्याला तो प्रसाद पूजा अर्चना असेल तर एक भाव निर्माण झालेला आहे. आपण म्हणतो प्रसाद सगळे जाऊ नका, कारण वातावरण भावाचं झालेलं असतं, भगवंतमय वातावरण झालेलं असतं. एकीकडे हरिपाठ चालू असेल, प्रवचन चालू असेल, कीर्तन चालू असेल किंवा काही भोग यज्ञ याग चालू असेल, वातावरणामध्ये राममय झालेला असतो आणि त्या वातावरणामध्ये त्यावेळेला अन्न शिजवलं जातं, त्यावेळेला आपोआपच तो प्रसाद निर्माण होतो. पण तसं काही नसताना जर का घरामध्ये तुम्ही स्वयंपाक शिजवला तर त्याला जेवण स्वयंपाक म्हणतात, अन्न जेवण म्हणतात. आपण त्यावेळेला असं म्हणू का आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय खाऊ नका,
प्रसाद आम्ही पाहुणे आलो तुमच्या घरी प्रसाद हे जेवण आहे असं म्हणतो. तो प्रसाद केव्हा आपल्या घरी सत्यनारायण पूजा असल्यावर आपण सबूत म्हणू प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. मग त्याला महा आपण अजून एक शब्द महा म्हणजे तर सगळं पंचमहापाने आहे. मग महाप्रसाद घेतल्याशिवाय म्हणून जाऊ नका. भाव आला घरामध्ये ज्या वेळेला भाव निर्माण होईल त्या घराचं मंदिर काय घरामध्ये कलम असावं, शांत असावं मंदिर. कारण वास्तू प्रत्येक क्षणात क्षणाला तपासतो म्हणत असते. आता ही वास्तूच आहे, ही सुद्धा वास्तूच आहे. तिला वास्तूमध्ये नमस्कार होत असल्यामुळे ती वास्तू तपासून म्हणत असते. हो तसंच होईल, हो तसंच होईल. तो आशीर्वाद देतात तो वास्तू पुरुष आणि साहजिकच हे मंदिराचं वातावरण तयार आहे. पण मंदिरामध्ये जर त्या कलह झाला तर त्यावेळेला सुद्धा तो वास्तू पुरुष तपासून म्हणत असतो. मग त्यावेळेला वातावरण मात्र मग आपण घाबरतो आले मंदिरामध्ये कसं काय मंदिराची व्याख्या केव्हा झाली? मंदिर मंदिर हो आपलं मन कुठेतरी सुधीत जात असेल ना मंदिरात गेलं. कारण मंदिर असं एक वातावरण आहे की ते शांत प्रतीक ही सला प्रतीक हे प्रतीक आहे म्हणजे नाही. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीची पूजा ही प्रामुख्याने सांगितली. चारही वेद आहे आणि चारही वेद ते सांगतात. सामवेदामध्ये सुद्धा गायनाचे प्रकार करताना पण त्यांनी सांगितले की मूर्ती पूजा सांगितलेली आहे. पण ते असंही म्हणतात की प्रतीक हे माझं प्रतीक म्हणजे मी नाही. मी म्हणजे कुठे आहे, मी कुठे आहे हे प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्याच्या हृदयामध्ये मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. सांगतो वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण रास क्रीडा खेळत असताना गोप गोपिका अनेक होत्या. गोप गोपिका भरपूर होत्या. भगवान श्रीकृष्ण फक्त एकटेच होते. पण प्रत्येक गोपिकाच्या समोर ते होते. 10 गोपिका असतील तर भगवान श्रीकृष्ण 10 रूप घेऊन त्याच्याशी रास करण्यात करतात. 100 गोपिका असतील तर 100 भगवान श्रीकृष्ण 100 अवतार घेत होते. तिथे प्रत्येकीच्या हातासमोर ते भगवान श्रीकृष्ण भगवंत माझ्याजवळ आहे. कारण माऊलींनी सुद्धा ते सांगितले की प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे मी काय आपल्याला हे आठवण करावंच लागेल. सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो की घराकडे वगैरे लक्ष्मी सरस्वती सरस्वती तर मध्ये तू गोविंद प्रभात हे करत म्हणजे सगळे देव माझ्या हातातच आहेत. म्हणजे तो प्रत्यक्षात भगवंत म्हणताय की मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. हे जाणून तू जेव्हा कर्म करशील तेव्हाच आपला विषय. पण आपण म्हणतो की तो नाही हृदय आहे. हेच महत्त्वाचे आहे. पण आपण जेव्हा म्हणू की भगवंत माझ्या हृदयात आहे ना मग मात्र त्या भगवंताच्या चिंतनाप्रमाणेच वागावं लागेल. अर्जुनाला प्रश्न केला की अर्जुना आता युद्ध करायचं तुला आतापासून लगेच आपण कशाला आले तुझ्या करायला नाही. या हरिपाठ झाला कीर्तन झाल्यानंतर एक नारळ पडाचा झाला सगळ्यांचं नाही तुला आता हे सगळ्यांना मारायचं. अर्जुन म्हणतो कृष्णा हे कसं शक्य आहे. यांना मी मारायचं वेळा झाला काय अरे गरीब बोलत होता युद्ध करायचं म्हणून
युद्ध करायचं. मग विराट करून दाखवल्यानंतर कळालं की नाही हे सगळं काही अगोदर भगवंताने ठरवलेलं आहे. आता याची पुढे जाऊ लागेल. युद्ध झाल्यानंतर द्रौपदीला विचारलं, द्रौपदी कसं वाटतं तुला? झालं ना तुझ्या मनासारखं? मनासारखं झालं ना सगळं? एखादी आपल्या मित्राची किंवा मुलगी सून म्हणून जेव्हा घरात आणताना लग्न झाल्यानंतर आपण तिला विचारू, तुझ्या मनासारखं व्यवस्थित झालं ना? ती बरोबर मी स्वतः द्यायचं म्हणून द्रौपदीला विचारलं. आता तिथं कसं आहे, 18 दिवस युद्ध केलं, तुझे पाचही पांडव पाचही नवरे शाबूत आहेत, भगवंत म्हणतात आहेत, व्यवस्थित आहे, राज्य मिळालं, तुमचंही राज्य आणि कौरवांचंही राज्य, दोन्ही राज्य तुला मिळालेलं आहे असं वाटतं ना? कसं वाटतं? काय उत्तर देईल? भगवंताचा प्रश्न कसं होता? भगवंता चतुरात्म शिरोमणी गुण लावण्याचे काम. तर चतुर आहे तो कुठे काय प्रश्न कशा पद्धतीने विचारले कोणाचे काय तो वेदाला सुद्धा कळाला नाही, तर तुम्हाला मला काय करायचं? वेद सुद्धा त्याची स्तुती करताना त्याची बाबेल उडाली. भगवंताची स्तुती करताना वेद सुद्धा म्हणतात की आमच्या पलीकडे आम्ही त्याची स्तुती करताना कुठल्या पद्धतीने स्तुती करायची नाही. आम्ही त्याचं वर्णन करू शकतो, पण त्याचा स्वरूप मात्र तेव्हा 18 दिवस युद्ध झालं, पण 18 दिवसामध्ये 80 वर्षाची दिसते. युद्धाच्या आदल्या दिवशी संस्कार लावून जसं आपल्या मुलाचं लग्न असताना वरमाई कशी नटून असते, सुंदर दिसते, नवऱ्यापेक्षा किंवा नवरीपेक्षा सुंदर आई दिसते. मेकअप वगैरे केलं एकदम टाकाटाक. द्रौपदी माझी तवानी होती, तिला ते बरं होता की तू कधीच म्हातारी दिसणार नाही. तिला तो वर तिला आशीर्वाद दिला, अजन्म तू कुमारीच असेल, म्हणजे तुझ्या अंगात कवच एकदम सतत जमत नाही. पण 18 दिवसात तुझी अवस्था अशी झाली की 80 वर्षाच्या म्हातारीपेक्षा तू विचित्र चिंताग्रस्त, एवढी चिंता दिसते तुला. कारण चिंता दहते सजीव. चिंता जर त्या माणसाच्या मागे लागली तर माणूस पुरुष होतो, तरी दिसणारा लागतो. हे कारगिल आहेत ना, आपण सुटून पडतात, आपण म्हणावं याच्या मागे काहीतरी हात घुसला आणि चिंता दहते निर्जीव. निर्जीव माणसाला चिंता काय? माणूस मेला म्हणजे तो निर्जीव झाला, मग त्याला चिंतेवर ठेवल्यानंतर चिंता त्याला जाणून घेते. पण चिंतेला आपला सचिव झाले मोठी गंमत आहे. भगवान श्रीकृष्णाने तोच प्रश्न केला, पण द्रौपदी सुद्धा भेट कोणाची होती? कृष्णाची. म्हणजे अरे तुला काय सांगू, माझी तात्काळ माझ्या प्रेरणावर बसली. का तुझं बरं झालं ना, आता तुला राज्य पाहिजे होतं, नाही दिलं, मग मी तर तू कुठून घेऊ? 5 गावं तरी दे, तुझी नाही 5 घर तरी द्या, नाही. सुजीच्या चौका एवढं पण जागा मिळणार नाही, परिणाम युद्ध. पण तुझ्याही डोक्यात ते बसलं होतं. काय डोक्यात बसलं होतं तुझ्या? दुर्योधनाचं रक्त, दुःशासनाचं रक्त जेव्हा मी माझ्या केसाला लावीन तेव्हा शांत बसेल. मग कसं जरा तुझं रक्त दे, द्रौपदीच्या केसाला लावले असं कोणी मागेल? आज त्याच्यासाठी युद्धच करावं लागेल ना. तू तर शपथ घेतली होती,
मी केस मोकळे सोडलेले जोपर्यंत मारणार नाही, जोपर्यंत त्याचं रक्त मी डोक्याला माझ्या लावणार नाही. मग त्याच्यासाठी एवढा हक्कहास करणार माता तू जर का त्यावेळेला एक वाक्य जपून वापरलं असतं ना, त्या वाक्यामध्ये भाव जर का असता तर तू असं बोलली नसतीस. काय बोललीस? अंधळ्याचा पुत्र आणि हसलीस. हसण्याचे बरेच प्रकार आहेत. काही खोचक हसणं असतं, हसणं असतं, आनंदाने हसणं असतं. पण तू असं बोललीस की अंधळ्याचा पुत्र आंधळा आणि त्या खोचक हसण्यामुळे त्याला राग आला. आणि तुझं दिलंच होता तो कोणी किती केलं तरी. भले राग मुसवा असेल, पण असं केल्यानंतर त्याला पश्चाताप झाला, त्याला राग त्याला आणखी मुसळला आणि परिणाम विरुद्ध झाला. तू जर का त्यावेळेला तसं नसती बोलली तर कदाचित वेगळे दिवस तुला पाहायला मिळाले असते. चूक काय पण वेळ निघून गेली होती ना, सांगू का? बंदुकी गोळी लावली ती दाबायची तर तिथपर्यंत आपण विचार करायचा. एकदा का तिला ताक पडला तर गोळी निघून जाते, तोपर्यंत विचार करा बरोबर मारायचा घ्यायला. पण मारल्यानंतर दुष्परिणाम काय होणार हे काही विचार करायचं. विचार करता गोळी झाली, गोळी झाल्यानंतर बोलतो अरे आम्हाला होता गोळी सुटली, वेळ निघून गेली. वेळ निघाल्यानंतर ती वेळ काढायची असते. एकदा काळ हा आपल्याला वेळ देत असतो, पण कर्म झाल्यानंतर मात्र फळ देण्याचा भंग आहे, वेळ काढायची. विधात्याचे तो म्हणतो की माझ्यासमोर राष्ट्रपती नाही चालत, पंतप्रधान नाही चालत, कोणी नाही चालत, नाही जॉर्ज बुश चालत, नाही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष चालत, कोणी नाही चालत. ते चक्र आहे ते माझ्यासमोरच आहे आणि मी कोणाच्या आधिपत्याखाली नाही. मी चक्र अनेक बघितले, असे कितीक सतयुग आली, कितीक त्रेतायुग आली, कितीक द्वापारयुग आली आणि अशी कलियुगात आम्ही कितीक बघणार आहे. पण मी मला वश करतो. जसं तुम्ही कर्म कराल त्याप्रमाणे मी तुम्हाला फळ देणार आहे. मग द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी वेळ निघून गेली, त्यावेळेला तुला कसं बोलली नसतील तर एवढं चिडून त्यांनी हा प्रकार केला नसता. अजून सांगू का? करणारा सुद्धा जर का दासीपुत्र असं हिणवलं नसतं तर कर्ण पेटून उठला नसता. तरी काय वाईट केलं होतं? कर्णाचं वाईट काय होतं? बरं, एक तर तुम्ही माते तू तिला टाकून दिलं, कारण तुझी बेइज्जती होईल म्हणून त्या मालकाने काय केलं? तू बघितलं की बरोबर सूर्याचा मंत्र खराय की खोटा हे बघण्यासाठी तू मंत्र म्हणाली आणि तात्काळ तुझ्या ओळीमध्ये मालक तयार झालं. आता लोक बोलतील की लग्नाच्या अगोदर हिला म्हणून झालं, तुझं नाव खोटं म्हणून नये म्हणून तू हे करते, तुला माहिती होतं कोकणी टाकल्यानंतर कुठे गेला, तुला त्याला हिरवाची काय गरज, हिरवाची काय गरज सगळ्यांना माहित होतं. पण नाही, गंमत अशी होती की त्रेतायुग संपायला आणि कलियुग घुसायला वेळच येते. तिथून कलियुगचा वास चालू झालेला आणि साहजिकच कलियुग त्याचा प्रताप सुरू केला. कर्ण एवढा वेळा झालेला की तो म्हणायचा की मी युद्ध करत फक्त अर्जुनाशी युद्ध करेन. परिणाम असा की भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये पाचही पांडव होते आणि त्यांचं रक्षण करणं हे भगवंताचं काम होतं. पांडव चुकले नव्हते, चुकले होते ना, कसे नव्हते चुकले? जुगार खेळायला काय भगवंताने सांगितलं होतं त्याला जुगार खेळा? बरं, जुगारामध्ये हरल्यानंतर काय बायकोला डाव्याला लावायला काय भगवंताने सांगितलं होतं?
कुठल्या शास्त्रामध्ये सांगितले की तुम्ही सगळा हरला, बँक बॅलन्स हरले, घर पण तुम्ही जुगारामध्ये लावला, आता राहिलं काय? पांडवांनी स्वतःची बायको लावायला लावायची. भगवंत म्हणतात की हे मी सांगितलं होतं, हे कुणी सांगितलंय? त्यांच्याच कर्माने. आता गमत असे की जुगार खेळायला मोठा भाऊ असलेला युधिष्ठिर धर्मराजा असलेला धर्मराजा जुगार खेळायला बसलाय. जुगार खेळायला बसलाय तर आपसातून त्याला ते कर्मकांड करणं आहे आणि केल्यानंतर त्याला प्राचीन कळणार नाही. नियती म्हणते की तू धर्मराजा होतास, युद्धात याच्यामध्ये जुगारामध्ये हरल्यानंतर तू पत्नीला लावायचीच नव्हती, तुझा अधिकार नव्हता की पाचही पांडवांचा अधिकार होता. पाचही पांडव जर का तुम्ही अजून तुमच्या भावाला विचारलं असतं की आता माझ्याकडे काही नाही, मी लावायला काय लावू, ते बोललं की आम्हाला लाव. तू अगोदर पत्नीला लावलं, तुमच्या स्वतःच्या पत्नी मात्र बाजूला ठेवल्या. आणि लक्षात मी काय बोलतो, पांडवांमध्ये पाचही पांडवांच्या वैयक्तिक पत्न्या सुद्धा असताना पाचही पांडवांची एक सार्वजनिक पत्नी होती. तर ते कसं ते आपण भागणार सांगणार, पण तिला गावाला लावली, अक्षम्य अपराध झाला. तिला गावाला लावल्यानंतर अजूनही महापाप तिथे निर्माण झाला. मग भगवंत म्हणताय की त्यावेळेला हे पाप तुम्ही केलं होतं, मग पांडवाला त्याच्या मृत्यू पाहिजेच होता. मग भगवंत त्याच्या पाठीशी का राहिला? एवढं तुम्ही मृत्यू पाप केलं काय? फक्त कौरवांमध्ये धृतराष्ट्राने दुःशासनाने वडला म्हणून लगेच त्याला मारहाण करायची, युद्ध करायचं, त्याला मारायचं. पण यांनी असं केलं नसतं, त्यांनी तसं झालंच नसतं. हे दोघांची वैचारिक भूमिका होती. पण पांडव त्याला शरण गेले, भगवान श्रीकृष्णाला शरण गेलेले होते. भगवंता श्रीकृष्णाला तुझे काय आहे ना ती तुझी कृती आहे असं जेव्हा सांगितलेले भगवंत म्हणताय की जेव्हा मला जो शरण जाईल त्याचं ते रक्षण करणार. मागे देवहा त्याला हे सांभाळत आली आघात पाचवांचे जेवढे आघात होते ते भगवंताने सहन केले. शेवटच्या क्षणाला मृत्यूच्या काळेत पडलेला असताना कर्ण भगवान त्याच्या जवळ गेले, म्हणाले तुला तो मुक्ती मिळणार आहे. कर्णाने फक्त एकच सांगितलं, माझं काय वाईट होतं, मी काय पाप केलं होतं की मला इथे मुक्ती येते. काय मी असं केलं, माझी काय चूक होती सांग मला. मी तर देहत्याग करणार आहे, पण माझी काय चूक होती. चूक तर फार मोठी आहे, अरे मी लहानपणी मला आईबाप नसताना तुम्ही मला देवाला सोडला, त्यावेळेला सांगितलं की पांडवांमध्ये हा मुद्दा एक आहे सापा, तेव्हाच जर का सांगितलं असतं तर मी कौरवाच्या बाजूने गेलोच नसतो. त्या आता काही पाप करत्यांच्या बाजूला उभा राहायला तुला मृत्यू सगळा नाही. विधाता म्हणतो की अरे पांडवांना सुद्धा मृत्यू आहे, पण सबुरी दर दीर्घ आपण म्हणतो ना दीर्घ तर शेवटला जाईपर्यंत कुठे पडेल दर दीर्घ असं भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक वेळेला मागे पुढे राहिले आणि आलिया आघात भगवंत मागे पुढे उभा राहिला आणि त्यांचं संकट दूर केलं. कारण द्रौपदी माता सतत कृष्ण कृष्ण हे समर्पित झाले. कुंती माता पण आपल्या भाषेतून नामस्मरण करत होती, कृष्ण 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 जे आहे ना समर्पित सगळं आमचा जीवन तुला आणि मग मात्र भगवंत म्हणतात की आता तुमचं जीवन माझं झालंय आणि माझं जीवन तुमचं.
प्रत्येक क्षणाला तुम्ही भाव ठेवला माझ्यासमोर. तुमचं चित्त माझ्या चित्ती पाय डोळ्यात पाणी घ्या. तुमचं सगळं चित्त माझ्या चरणावर ठेवलं का मग तुमचा सांभाळ करणं माझं. माऊली ज्ञानोबारायांना हेच सांगायचं असेल कदाचित या ओळीच्या माध्यमातून कदाचित त्यांना हेच सांगायचं असेल किंवा अजूनही असेल. उद्या जर का या ओळीचं परत चिंतन करायला गेलं तर दुसरं अजून काहीतरी निघेल. माऊलीची एक एक ओळी क्षणाक्षणाला विचार वेगवेगळा सांगते. माऊली म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णच आहे. माऊली कोणी दुसरं दुसरं कोणी नाहीये. माऊली म्हणजे महावैष्णव आहे आणि भगवान श्रीकृष्णच आहे. भगवान श्रीकृष्णाचाच अवतार आहे. माऊलीचा जन्म आणि भगवंताचा अवतार एकाच दिवशी. भगवंतानी अर्जुनाच्या कवी आपल्यासाठी गीता दिली आणि त्यात गीतेचं चिंतन विस्तृतपणे करणारे परत पुन्हा भगवंताचे अवतार घेऊन धर्मपदाच्या अवतारामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. फक्त काळ बदलला, वेळ बदलली, व्यक्ती बदलली, अवतार बदलले. लोकले ज्ञान जगी ही तर निरती कोण अवतार पांडुरंगा नाम ठेवले. भगवंताने जे सांगितले प्रगट तुल्य बोले विश्व ब्रह्मचे रामा जनार्दन. माऊलींनी जे साक्षेप आपल्याला जे ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलं ते भगवंताने सांगितलं होतं. भगवंताचं ज्ञानोबाराचं चिंतन वेगळं नसणारच आहे. आपण आपल्या बुद्धीनुसार त्याचं नियोजन करतो. अरे हा हे वाक्य असं आहे ना, भवेचे भाव अरे हा असं असते. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळा अर्थ कधीही लागतो. ज्ञानोबारांचे अभंग हे समयानुसार घडले. प्रत्येक समयाला प्रत्येक वेळेवेळेला अभंग घडले. त्या संकटाला किंवा त्या समयाची तसे अभंग झाले. ज्ञानोबारायांनी ज्ञानदीपिका चिंतन करताना तिथे सुद्धा तेच केलं. सद्गुरू नाथांचा आशीर्वाद घेतला आणि त्यावेळेला जे चिंतन झालं त्यावेळेला गीता समोर आणि गीतेचं चिंतन करताना मग केलं ज्ञानोबारायांच्या नावावरून ज्ञानेश्वरी हे नाव झालं. या वाङ्मयाचं नाव वेगळंच आहे. मग इतर ह्या वाङ्मयाचं नाव काय ठेवायचं? ज्ञानोबाराय तुम्ही त्याचं विस्तृत चिंतन केलेलं आहे. मग हे प्राकृत मध्ये आल्यानंतर सर्व ग्रंथ प्राकृत मध्ये आला ना तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे. मग हे नाव ज्ञानेश्वर. तुम्ही भाव सांगितला, आम्ही तो ग्रहण केला. आम्ही सांगताना आमच्या बुद्धीनुसार तो सांगतोय भाव. पण असा भाव असू शकेल असंही सांगता येईल. कदाचित याचा भाव वेगळाही असेल. ज्ञानोबाराय म्हणताय की तेने भरदया भावे जातीचे आणि आचरणा पाहता सोबता तो दुष्कृताचा की रचेल वाटा तरी जीविती वेजली चोरला भक्तीची या की प्रत्येक क्षणाक्षणाला भक्ती पाहिजे. म्हणजे भाव पाहिजे आणि भगवंताला हेच पाहिजे. भगवंत ह्याच्यासाठी केलेला आहे. असा आपण यथामती करता आपण याचा घेतला आणि ह्याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपलेली आहे आणि ही सेवा आपण पुन्हा भगवंताच्या चरणावर समर्पित करत आहोत आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली गौरवाना विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. अपने अपने गुरुजनों की जय. आता
ते आले नाही, त्यामुळे आपल्या गावाच्या सभापती हरिवंतराय राजमाला लांबोते यांनी या ठिकाणी टॉयलेट सेवा केली, त्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांचे आभार मानतो. अगदी सर्व आपल्या आगे बोलूया. जय श्रीराम. चित्रवाणी सगळे आठवण आले.